गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच हे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे, सर्वात सुखी मनुष्य जर कोणी असेल ना तर तो मनुष्य आहे ज्याने क्रोधावर विजय मिळवलेला आहे। पण क्रोधावर विजय नक्की मिळवायचा कसा? बघा, समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मस्तरू दंब बारू। म्हणजे काय? म्हणजे हे म्हणा, क्रोध जो खेदकारक असतो ना आणि कामा वासना ही नाना प्रकारे विकारी असते, त्यांचा अंगीकार करू नकोस आणि मस्तर बंधुगिरी यांना देखील जवळ करू नकोस। म्हणजे काय? समर्थ या श्लोकामध्ये सांगत आहेत, हे म्हणा, क्रोध हा खेदकारक असतो आणि अति क्रोध केल्यानं माणसाच्या हातून अविचारी वाईट कृत्य घडत असतात। ही वाईट कृत्य असतात ना, अशा अविचारी कृत्यांचा अंतिम परिणाम असतो ना, तो खेदजनक होतो। तसेच काम म्हणजे अभिलाषा, ही अभिलाषा आहे ना, ही देखील विकारी म्हणजे मनाची चलबिचल वाढवणारी असते। अर्थात क्रोधापासून किंवा कुठल्याही गोष्टींची इच्छा या अभिलाषा धरण्यापासून मनुष्य प्राण्याला संपूर्णपणे नेहमी सुटका मिळणं अशक्यप्राय असतं। किंबहुना थोड्या प्रमाणामध्ये या भावना असतात ना, या स्वाभाविक आहेत। फक्त हे म्हणा, या भावनांचा सदा सर्वदा म्हणजे अगदी पदोपदी अंगीकार करू नकोस। गीतेमध्ये सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे, जो व्यक्ति अपने कर्म से विमुख हो जाता है ना, भगवान भी उसका आदर नहीं करते। म्हणजे काय? म्हणजे तुम्ही कर्माला विसरून तुम्ही वेगळ्या गोष्टीमध्ये तुमचं मन रमवत असाल ना, तर भगवान सुद्धा तुम्हाला कधीच माफ करणार नाही। कारण का? कारण बघा, नेहमी आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करा। सर्व शक्तिमान देवाची काठी असते ना, ती आवाज करत नाही, परंतु ती तिचा प्रभाव आहे ना, तो प्रभाव पूर्णपणे दाखवत असते। म्हणून भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गीतेमध्ये म्हटलं आहे, तुमचे कर्म करत राहा, फळाची इच्छा कधीच करू नका। तुमचा अधिकार आहे ना, तो फक्त तुमचं कर्म करण्याचा आहे। फळ भगवंताच्या हातामध्ये आहे, त्यामुळं कर्मापासून पळ काढणं योग्य नाही किंवा आपल्या कर्माच्या फळाची अपेक्षा करणं कधीच योग्य नाही। आपल्या कर्माचं फळ आहे ना, ते आपल्याला नक्कीच मिळणार आहे। जसे तुम्ही कर्म कराल ना, तसे तुम्हाला ते फळ मिळणार आहे। पण या आधुनिक जगामध्ये हे सत्य विसरू नका, आपण जे काही कर्म केले ना, त्याचं फळ काय असेल हे आपल्याला कळेल ना, तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असेल आणि मग आपल्याला पश्चाताप होतो। आपल्या सर्वांना आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी हवं असतं आणि ते आपल्या जीवनातून आपण बघा आणून आपण आपले संपूर्ण आयुष्य बदलू शकतो। पण काही लोकांचा यावर विश्वास बसत नाही। ते काय म्हणत असतात बरं? परिणामाची इच्छा न ठेवता
आपण कठोर परिश्रम कसे करू शकतो. बघा, तुम्ही अनेकदा यशस्वी लोक असतील ना, जाणकार शिक्षक असतील, वडीलधाऱ्यांना असं म्हणताना ऐकलं असेल की घाईनं केलेलं काम असतं ना, ते घातक ठरू शकतं. म्हणूनच कोणत्याही कामामध्ये संयमाची गरज असते. आणि हा संयम असतो ना, ही एक अशी शक्ती आहे जी माणसाचा आत्मा मजबूत करत असते. पण आजकाल लोकांकडे हा संयम नावाची गोष्ट अजिबात राहिलेली नाही. त्यांना कोणतंही काम किंवा काही साध्य करण्याचा अजिबात संयम नसतो. उलट सर्व काही खूप लवकर हवं असतं. पण तेही विसरतात की एखादी गोष्ट घाईत सापडली ना, तर जीवनाचे त्याच्यामध्ये महत्त्व शून्य होऊन जातं. म्हणजे जीवनामध्ये संयमाला किती महत्त्व आहे आणि किती महत्त्व दिलं पाहिजे ना, ते प्रत्येकाने ठरवावं. बघा, हा संयम असतो ना, तो काय असतो हे जाणून घेण्यासाठी आपल्याला गौतम बुद्धाच्या जीवनाशी ही कथा सांगणं गरजेचं आहे. आणि हे आवश्यक देखील आहे. कारण या संयमाच्या अभावामुळं लोक किती चुकीची कामं करतात ना. आणि या संयमाचं महत्त्व जाणून घेण्याआधी अगोदर जाणून घेऊया संयम म्हणजे नक्की तरी काय असतो. समर्थांनी सांगितलेलं आहे, वास्तविक पाहता हा संयम किंवा धैर्य आहे ना, हा अशा गुणांपैकी एक असतो जो प्रत्येकाकडे असतो का? बघा, क्वचित माणसाकडे असतो. आणि धैर्य बाळगणारी व्यक्ती अशी असते ना, जी कठीण प्रसंगावर शांत राहून आणि धीराने मात करत असते किंवा योग्य वेळेची येण्याची वाट पाहत असते. आणि ती संयमाने वाट पाहते आणि कोणतंही चुकीचे कृत्य कधीच करत नाही. एकदा गौतम बुद्ध शिष्यांसह एका ठिकाणी जात होते आणि प्रवास करताना त्यांना शिष्यांना खूप थकवा जाणवू लागला. आणि हा थकवा दूर करण्यासाठी ते एका तलावाजवळ थांबतात. आणि एका शिष्याला तहान शमवण्यासाठी तलावातून पाणी आणण्यास सांगितलं. शिष्य एका पात्रात पाणी घेण्याकडे तलावाकडे जातो. परंतु जेव्हा तो तलावावर पोचतो ना, तेव्हा त्यानं पाहिलं की तिथे खूप लोक पाण्यामध्ये कपडे धुत आहेत. त्याचवेळी तलावाजवळ एक बैलगाडीही थांबली आणि त्यामुळं सर्व गाळ पाण्यामध्ये विरघळला आणि तलावाचं पाणी पूर्ण घाणवं झालं. शिष्य विचार करू लागला की इतकं दूषित आणि घाण पाणी मी माझ्या गुरूंना प्यायला कसं देऊ बरं. म्हणून ते पाणी न घेता रिकाम्या हातानं परत आले. तो शिष्य गौतम बुद्धांना म्हणाला, गुरुदेव, हे तलावाचं पाणी आहे ना, ते अतिशय घाणेरडं आहे आणि ते पिण्यायोग्य नाही. आणि त्यानं गौतम बुद्धांना पाणी घाण असण्याचं सर्व कारण सांगितलं. गौतम बुद्ध म्हणाले, ठीक आहे, काहीही हरकत नाही, आपण थोडा वेळ इथे विश्रांती घेऊ. सुमारे अर्धा तास विश्रांती घेतल्यानंतर गौतम बुद्ध पुन्हा त्याच शिष्याला ते पाणी आणण्यास सांगतात. शिष्य पुन्हा भांडे घेऊन तलावाकडे जातो. परंतु यावेळी त्याला दिसतं की तलावाच्या पाण्यात कोणतीही हालचाल नाही आणि पाणी देखील पूर्णपणे स्वच्छ आणि पिण्यास योग्य झालेलं आहे. आणि पाण्याच्या माथ्यावर दिसणारा चिखल आहे ना, तो आता तलावाच्या तळाशी स्थिरावला आहे. शिष्य पात्रात पाणी भरतो आणि गौतम बुद्धाकडे जातो. पात्रातील स्वच्छ पाणी पाहून गौतम बुद्ध शिष्याला म्हणतात, हे बघ, गाळ कसा परत त्याच्या जागी गेला ना, आणि सर्व पाणी स्वच्छ आणि पिण्यायोग्य झालं. शुद्ध पाण्यासाठी आम्हाला कोणतेही प्रयत्न करावे लागले नाहीत. आपण फक्त चांगली वेळ येण्याची वाट पाहिली. त्यासाठी धैर्य आणि संयम बाळगून ठेवला ना, ज्यामुळं आपल्याला चांगले शुद्ध पाणी मिळालं. यावरून हे सिद्ध होतं की जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आले ना, तरीही थोडा वेळ थांबून कठीण काळ निघून जाण्याची वाट पाहिली पाहिजे. तर येणारा काळ आहे ना, तो आपोआप चांगला असतो. म्हणूनच जीवनात संयम आवश्यक आहे. आणि गौतम बुद्धांचं हे ऐकल्यानंतर हा अमूल्य धडा दिल्याबद्दल शिष्याने त्यांचे आभार मानले. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, जे लोक देवाची पूजा करतात ना, आरती करतात, तितके सुखी जीवन जगत नाही
जेवढे सुखी जीवनदृष्ट लोक जगत असतात. बघा, हे असं का सांगितलं असेल बरं? हे सर्व पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल, फक्त चांगल्या लोकांसोबत वाईट का घडतं? तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण होणं याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपण धार्मिक ग्रंथ वाचत नाहीत किंवा जे लिहिलं आहे ना त्यावर विश्वास ठेवत नाहीत. म्हणजे धार्मिक ग्रंथांपैकी भगवद्गीता हा असाच एक धार्मिक ग्रंथ आहे ना, ज्यामध्ये मानवाच्या मनात निर्माण होणारे जे प्रश्न आहेत ना त्यांचं तपशीलपणे वर्णन केलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेल्या एका कथेनुसार अर्जुनाला जेव्हा जेव्हा एखादी दुविधा असायची ना तेव्हा तो त्याच्या निराकरणासाठी श्रीकृष्णाकडे जायचा. बघा, एके दिवशी अर्जुन श्रीकृष्णाकडे आला आणि म्हणाला, हे वासुदेव, मला एका शंकेनं वेधलं आहे आणि त्याचा उपाय फक्त तुम्हीच देऊ शकता. तेव्हा श्रीकृष्ण स्वारी अर्जुनाला म्हणाली, हे धनंजय, तुझा मुद्दा सविस्तर सांग, मग मी तुला त्याचा उपाय सांगेल. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे नारायणा, मला सांगा की वाईट गोष्टी नेहमी असतात ना त्या चांगल्या लोकांसोबत का होतात? तर वाईट लोक नेहमी आनंदी का दिसतात बरं? अर्जुनाच्या तोंडून असे हे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्थ, मनुष्य जे पाहतो ना किंवा अनुभवत असतो प्रत्यक्षात तसं काहीच घडत नाही. उलट काय होतं बरं? उलट अज्ञानामुळं त्याला सत्य समजू शकत नाही. श्रीकृष्णाचं हे बोलणं ऐकून अर्जुन आश्चर्यचकित झाला आणि भगवंताला म्हणाला, हे नारायणा, तुला काय म्हणायचं आहे ना, मला समजलं नाही. श्रीकृष्ण म्हणाले, ऐक, तुला स्वतःला समजेल, प्रत्येक प्राण्याला त्याच्या कर्मानुसार सुख दुःख मिळत असतं आणि म्हणजेच चांगले कर्म करणाऱ्याला चांगलं फळ मिळतं आणि जो वाईट कर्म करतो ना त्याला वाईट फळ मिळत असतं. कारण जे चांगले कर्म आणि वाईट कर्म आहेत ना फक्त माणसावर अवलंबून असतात. ही पृथ्वी आहे, प्रत्येकाला आपला मार्ग निवडण्याची संधी देते, परंतु त्याला कोणाबरोबर चालायचं आहे ना हे ठरवण्याची इच्छा आहे ना ती व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असते. ही कथा सांगताना श्रीकृष्ण म्हणाले, फार पूर्वीची गोष्ट आहे. 2 माणसं एका शहरामध्ये होती आणि त्यापैकी एक व्यापारी होता. त्याच्या जीवनामध्ये धर्म आणि दैनंदिन दिनचर्याला खूप महत्त्व दिले जायचे. देवाची उपासना करणं, भक्ती करणं यावर त्याचा खूप विश्वास होता. काहीही झाले ना तरी तो देवळामध्ये जायचा. बघा, कधीच विसरत नसे. धर्म परोपकाराचे सर्व कामे तो करत असे. काहीही झाले ना तरी तो रोज देवपूजा करत असे. आणि दुसरीकडे त्याच शहरातील दुसरा मनुष्य होता, पहिल्या माणसाच्या पूर्णपणे विरुद्ध होता. तो मंदिरात जायचा पण पूजा कधीच करायचा नाही. मंदिराच्या बाहेरून चप्पल आणि पैसे चोरायचा. दान धर्म न्याय आचार या गोष्टींचा त्याचा संबंध नव्हता आणि मंदिरामध्ये जाऊन चोरी करणं एवढंच त्याचं काम होतं. बघा, अशीच वेळ निघून चालला होता आणि एके दिवशी त्या शहरामध्ये भरपूर मुसळधार पाऊस पडू लागला. त्यामुळं मंदिरात पंडिताशिवाय कोणीच नव्हतं. जेव्हा दुसऱ्या माणसाला हे समजलं तेव्हा त्याला वाटलं की मंदिरातले पैसे चोरण्याची ही योग्य वेळ आहे. आता पावसात तो मंदिरामध्ये पोचतो आणि मंदिरात पोचताच त्या चोराने पंडिताची नजर चुकवून सर्व पैसे चोरले आणि तिथून अतिशय आनंदाने निघून गेला. त्याचवेळी धर्म कर्मावर विश्वास असलेला तो व्यापारी होता ना तो मंदिरामध्ये पोचतो आणि देवाचं दर्शन घेतो. पण दुर्दैवाने मंदिराच्या पुजाऱ्यानं त्या भल्या माणसाला चोर समजलं आणि आरडाओरडा सुरू केला. हा आवाज ऐकून मंदिरात लोकांची गर्दी जमली आणि सर्वांनी त्या चांगल्या व्यावसायिकाला चोर समजलं आणि नंतर त्याला वाईट साईड बोलू लागले. हे सर्व पाहून त्या भल्या माणसाला धक्काच बसला ना. हे सर्व काय होत आहे त्याला काहीच समजलं नाही. मग तो त्या कसा तरी मंदिरातून निसटला, पण दुर्दैवाने त्याला तिथेही सोडलं नाही आणि मंदिरातून बाहेर येताच त्याची कारला धडक बसली
आणि तो भला माणूस जखमी झाला. त्यानंतर व्यापारी लंगडत लंगडत घराकडे आला आणि मग वाटेत त्याला तो दुष्ट माणूस भेटला ज्यानं मंदिरातले पैसे चोरले होते. तो दुष्ट माणूस नाचत डोळत होता आणि जोरात म्हणत होता, आज माझे नशीब चमकले आहेत. त्याला एकाच वेळी इतके पैसे मिळाले ना. त्या दुष्ट माणसाचं बोलणं ऐकून त्या व्यापाऱ्याला खूप आश्चर्य वाटलं आणि रागाच्या भरात त्याने घरी जाऊन देवाच्या सर्व मूर्ती फेकून दिल्या आणि भगवंताची पूजा न करता जीवन जगू लागला. काही काळानंतर दोघांचा मृत्यू झाला आणि दोघेही यमराजाच्या दरबारामध्ये पोचतात. तोच दुष्ट माणूस तिथे उभा असल्यानं पाहून त्या व्यापाऱ्यानं संतप्त स्वरात विचारलं, मी नेहमीच चांगली कामं केली, पूजा दान धर्म यावर विश्वास ठेवला, त्या बदल्यामध्ये मला आयुष्यभर अपमानाने शिक्षाच मिळाली ना. आणि या पापी व्यक्तीला नोटांनी भरलेलं बंडळ मिळालं. यावर यमराज त्या सत्पुरुषाला म्हणाले, बेटा तू चुकीचा विचार करत आहेस. ज्या दिवशी तुला गाडीची धडक बसली ना, तो दिवस तुझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस होता. तुझ्या चांगल्या कर्मामुळं तुझ्या मृत्यूचे रूपांतर लहानशा इजेमध्ये झालं. जर तुम्हाला या दुष्ट व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचं असेल ना, तर त्याच्या नशिबामध्ये राजयोग होता, जो त्याच्या वाईट कृत्यांमुळं, पापांमुळं आणि पैशाच्या एका बंडळामुळं बदलला. बघा, अर्जुनाला ही कथा सांगितल्यानंतर बघा तुमच्या लक्षात असू द्या, हे निरूपण आहे ना, गोष्ट म्हणून ऐकू नका. या गोष्टीमधलं सार आहे ना, ते तुम्ही ऐका. जेव्हा तुम्ही मनाने हे निरूपण श्रवण कराल ना, तेव्हा या पूर्ण निरूपणाचं सार काय आहे ते तुम्हाला नक्कीच कळणार आहे. कारण श्रीकृष्ण स्वारी ही गोष्ट आहेत ना, त्या अर्जुनाला सांगत आहेत. आणि ही अर्जुनाला कथा सांगितल्यानंतर श्रीकृष्ण म्हणतात, पार्थ, आता तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. देव आपल्या चांगल्या कृत्याकडं दुर्लक्ष कधीच करत नाही. बघा, आणि तुला वाटत असेल ना की चांगल्या कृत्याकडं दुर्लक्ष करत आहे, असं समजणं अजिबात योग्य नाही. देव आपल्याला काय देत आहे ना, हे मनुष्याला समजत नाही. पण जर तुम्ही चांगले कर्म केले ना, तर भगवंताची कृपा तुमच्यावर कायम राहते. त्यामुळं सत्कर्माचं फळ आहे ना, या जन्मातच मिळत असतं. समर्थांनी सांगितलेलं आहे की आता जी माणसं भक्ती मार्गामध्ये आहेत ना, समर्थांच्या विचारांमध्ये आहेत, बरेच माऊली अशी विचार करत असतात की मी भरपूर भगवंताची सेवा करतो, मी मनाने, माझ्या कृतीने, विचाराने एकदम माझ्या जीवनामध्ये निरंतर माझी सेवा चालू आहे, आणि तरीही माझ्या जीवनामध्ये धनसंपत्ती का येत नाही बरं? माझं जीवन असं भिकाऱ्यासारखं का चालू आहे? पण समर्थांनी सांगितलेलं आहे, तुझी ही अवस्था आहे ना, ती खूप दयनीय होणार होती आणि याच्यापेक्षा भरपूर अधोगतीला तू जाणार होतास. पण तुझ्या पूर्वजन्मीचे हे पुण्य असेल ना, ते फळाला आलं आणि तू या भक्ती मार्गामध्ये आलास, आणि तुझी जी अधोगती होणार होती ना, ती आता वाचली आहे. म्हणून हे म्हणा, तू चुकूनही देवावर अविश्वास दाखवू नकोस. जेव्हा तू अविश्वास दाखवतोस ना, तेव्हा तुझी भक्ती असते ना, ती सद्गुणांना प्रेरित होत नाही, ती वाईट गुणांच्या अवस्थेमध्ये जाते. तुझा विश्वास उडू लागतो. स्वतःचं मन आहे ना, ते संकुचित बनत जातं. म्हणजे काय? म्हणजे तुमचं मनोधैर्य आहे ना, ते एकदा खचलं ना, तर तुमचा देवावरचा विश्वाससुद्धा उडून जातो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुझ्या मनामध्ये ज्या काही गोष्टी असतील ना, त्या सर्व गोष्टी तू परमेश्वरापुढे मांड आणि तुला नक्कीच त्याचं उत्तर मिळेल. पण आपण मात्र या वैखरीचा उपयोग करतो. ही वैखरीमधून निघालेले शब्द ते परमेश्वरापर्यंत कधीच पोचत नाही. पण तुम्ही अंतरात्म्यातून विचारलेले प्रश्न असतात ना, ते भगवंतापर्यंत नक्कीच पोचत असतात. म्हणून तुम्ही भक्ती करत आहात ना, चांगले कर्म करत आहात, त्याचं फळसुद्धा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. पण तुम्ही देवाला दोष देत बसू नका. कारण जो देवाला दोष देतो ना, तो सुखी राहतो का बरं?
कधीच नाही. तो सुखी नक्कीच असेल, पण त्याचं सुख आहे ना ते खूप कमी कालावधीसाठी असेल. पण जो भक्तिमार्गामध्ये आहे, आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करतो, त्याचं सुख आहे ना ते निरंतर टिकणारं आहे, जन्मोजन्मीचं सुख आहे. बघा, एका आपण दुसऱ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एकेकाळी महात्मा बुद्ध एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरून लोकांना उपदेश करत असत. या प्रवासामध्ये एकदा महात्मा बुद्ध एका गावामध्ये पोचतात आणि गावातील लोक त्यांना भेटायला येतात आणि प्रवचन ऐकायला सुद्धा येत होते. काही दिवसातच बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी परिसरातील अनेक लोक तिथे येऊ लागले. मग एके दिवशी एक बाई तिथे पोचली. तिने बुद्धांना विचारलं, तुम्ही राजपुत्र दिसता, मग तुम्ही तारुण्यामध्ये संन्यास का घेतला बरं? बुद्ध म्हणाले, मला 3 प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत, म्हणून मी संन्यास घेतला आहे. बुद्ध पुढे म्हणाले, हे शरीर सध्या आहे ना ते तरुण आणि आकर्षक आहे, पण ते म्हातारं होईल आणि मग आजारीसुद्धा पडेल आणि शेवटी मरेल. मला म्हातारपण, आजारपण आणि मृत्यूची कारणं जाणून घ्यायची आहेत. मला ही उत्तरं शोधायची होती आणि या 3 प्रश्नांसाठी मी हा संन्यास घेतला आहे. बुद्धांचं हे बोलणं ऐकून ती स्त्री खूप प्रभावित झाली आणि तिने गौतम बुद्धांना तिच्या घरी जेवायला बोलावलं. ही गोष्ट होती ना ती गावातील लोकांना समजली आणि सर्वांनी बुद्धांना सांगितलं की त्या महिलेच्या घरी जाऊ नका, कारण तिचे चारित्र्य आहे ना ते चांगलं नाही. बुद्धाने सरपंचाला विचारलं, हे खरं आहे का? सरपंचानेही गावातील लोकांची सहमती दर्शवली. तेव्हा बुद्धाने सरपंचाचा एक हात धरला आणि म्हणाले, आता मला टाळी वाजवून दाखव बरं. त्यावर सरपंच म्हणाले, हे कसं शक्य आहे? एका हाताने टाळी वाजवता येत नाही. बुद्ध म्हणाले, त्याचं प्रमाण स्त्री एकटी चारित्र्यहीन असू शकत नाही. जर या गावातील पुरुष चारित्र्यहीन नसते तर ती स्त्रीही चारित्र्यहीन नसती. बुद्धांचं हे बोलणं ऐकून गावातील सर्व पुरुषांनी शरमेने मान खाली घातली. बुद्ध म्हणाले, चांगला समाज घडवायचा असेल ना तर सर्वप्रथम स्वतःला सुधारायला हवं. स्वतः सुधारले नाही ना तर समाजही बदलेल. वाईट गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि हाच आनंदी जीवनाचा मार्ग आहे. बघा, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईट होतं, परंतु असं का बरं? तर याचं उत्तर आहे, जर आपण चांगले असाल ना तर आपल्याला इतरांबद्दल अधिक दया येईल, प्रत्येकासाठी वाईट वाटेल आणि हे जितकं जास्त होईल ना तितकेच तुम्ही चांगले आहात, म्हणून तुम्ही अधिक दुःखी व्हाल. मग तुम्हाला प्रत्येकाची मदत करावीशी वाटेल, इतरांबद्दल सहानुभूती वाटेल, परंतु त्याच वेळी एक इच्छा देखील जागृत होईल. मी सर्वांचं चांगलं केलं, सर्वांचे विचार केले तर प्रत्येकानं असेच माझ्यासोबत चांगले वागायला हवं. परंतु समोरची व्यक्ती तुमच्यासोबत चांगलं वागेलच असं नाही. त्यामुळं तुम्हाला खूप वाईट वाटतं. कारण जसा चोर सगळ्यांना चोर समजतो ना, खोटा बोलणारा सगळ्यांना लबाड समजतो, त्याचप्रमाणे एक चांगला माणूस असतो ना तो सगळ्यांना चांगला समजत असतो. जे खरं नाही ना आणि चांगल्या लोकांच्या बाबतीत नेहमी वाईट गोष्टी घडण्याचं हे सर्वात मोठे कारण आहे. बऱ्याचदा लोकांना असं सुद्धा वाटतं की कर्माचं फळ लगेच मिळतं, परंतु तसं नाही. उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही वर्षभर मेहनत करता आणि त्याचं फळ तुम्हाला शेवटी मिळतं ना. म्हणून संपूर्ण वर्षानंतर तुम्हाला हे सुद्धा कळतं की तुम्ही पुढच्या वर्गामध्ये जातात किंवा या वर्गामध्ये राहून तुम्हाला तुमचा सर्व अभ्यास पुन्हा करावा लागेल. त्याचप्रमाणे तुमचा पुढचा जन्म आणि तुमच्या त्या जन्मात मिळणारे सुख दुःखाचं हे एका जन्मात केलेल्या सर्व कर्मानुसार ठरवलेलं असतात. तेव्हा चांगले कर्म करणाऱ्यांना दुःख येतं आणि वाईट कर्म करणाऱ्यांना सुख मिळतं. हे पाहून अजिबात चिंता करू नका. आपण सर्वजण आहोत ना, आपल्या मागील जन्मी केलेल्या कर्माचं फळ भोगत असतो
आणि आपल्या कर्माप्रमाणे पुढील जन्मात सुद्धा आपल्याला तेच फळ मिळतं. म्हणून प्रत्येक मनुष्याला हे ज्ञान असणं गरजेचं आहे. मनामध्ये कधीच संकोच ठेवू नका. म्हणून कितीही जीवनामध्ये दुःख आलं ना तरीही त्या गोष्टीचा कधी विचार करू नका. चांगुलपणा कधीच सोडू नका. म्हणजे काय? म्हणजे काही लोक असतात लवकरात लवकर जास्त मिळण्याच्या हेतूनं लालसेपोटी चुकीची कामं करत असतात. आणि हेच कारण आहे ना, कधी कधी आपण अशी मुलंही पाहतो की ज्यांना वेदना सहन करावी लागतात. म्हणजे काय? म्हणजे गर्भातूनच वेळी जन्माला आलेली असतात, जी केवळ सुईच्या वेदना सहन करण्यासाठी येतात आणि प्रलंबित शिक्षा भोगून निघून जातात. बघा, हे जीवन जे आम्हाला आहे ना, किंवा तुम्हाला किंवा इतरांना मिळालेलं आहे, त्यात सुख दुःखाचं समावेश होणं हे अपरिहार्य स्वाभाविक आहे. किंवा आपण असे म्हणू शकतो की सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन पैलू आहेत ना, ज्यामध्ये सुख दुःखाने क्रमाने येणं केवळ आवश्यक नाही तर अपरिहार्य आहे. म्हणजे काय? म्हणजे प्रत्यक्षामध्ये प्रत्येक वेळी आपण जे पाहतो ना ते बरोबरच असतं असं नाही. पुष्कळ वेळा आपले डोळेही वास्तव पाहू शकत नाही आणि आपण नेहमी भ्रमात अडकतो. परिणामी आपल्याला दुःख मिळतं. आणि हे आवश्यक नाही की आपण जे कर्म करतो ना ते चांगल्या विचारांनी करतो, ते नेहमी चांगलेच असतात. जीवनात दुःखाचं कारण हेही आहे की आपण आपल्या कर्मापेक्षा आपल्या कृतींच्या परिणामाची जास्त काळजी करतो. अनेक वेळा आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की एखाद्या विशिष्ट कृतीची कृत्य आहेत ना ती चांगली असतात, परंतु त्यांना त्राससुद्धा होतो. परंतु त्यांनी त्यांच्या मागील जन्मामध्ये केलेल्या काही कर्माची आपल्याला पूर्ण माहिती नसते. आणि आजच्या या दुःखाचं फळ आहे ना ते पूर्वीच्या जन्मातील कर्म असण्याची शक्यता आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जास्त काळजी करत बसू नका, जास्त चिंता करत बसू नका, जास्त विचार करू नका. तुमच्या कर्मांवर विश्वास असेल ना, तुमचं मन म्हणत असेल ना की मी चुकीचा नाही आहे, मग तुम्ही बरोबरच आहात ना, मग टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे. आणि असं सुद्धा समजू नका की मी भक्ती करतोय म्हणजे माझ्या जीवनामध्ये नुसतं सुखच येऊन जाईल. कारण हे मन आहे ना ते दोन विचारांनी भरलेलं असतं. एक, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगलं पॉझिटिव्ह विचार केला तर तुमच्या जीवनामध्ये सुखच येऊन जाईल. आणि जर तोच विचार जर तुमचा नकारार्थी असेल तर तुमच्या जीवनामध्ये दुःखच येईल ना. म्हणून जास्त विचार करू नका. जे होतंय ना ते चांगल्यासाठीच होणार आहे. जे पुढे होणार आहे ते सुद्धा चांगल्यासाठी होणार आहे. म्हणजे काय? म्हणजे भगवंतावर फक्त विश्वास ठेवा. बाकी कोणावर ठेवला नाही ना तरी सुद्धा चालेल. कारण या जगामध्ये, या विश्वामध्ये विश्वास पात्र जर कोणी असेल ना तर तो फक्त माझा भगवंत आहे. जेव्हा आपल्या आईवडील हयात असतील ना तर अगोदर ते आपले गुरु आहेत. आणि जेव्हा आपल्या आईवडिलांचा मृत्यू होतो ना त्यानंतर आपली दुसरी आई असते ना ती सद्गुरू आई आहे. हे ज्याला कळालं ना तो कधीच पोरका होत नाही. कारण ही सद्गुरू आई असते ना त्याला नेहमी मदत करत असते, त्याला नेहमी सहाय्य करत असते. म्हणून जीवनामध्ये काही केलं नाही तरी चालेल, पण भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन करा. गरीबावर दया करा, गरीबाला मदत करा. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके दान करा. कारण समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना की भुकेलेल्याला अन्न द्यावं, तहानलेल्याला पाणी द्यावं. हीच खरी भक्ती आहे. नाहीतर नुसतं भगवंताचं नाम घेऊन, आणि जर तुम्ही माणसामध्ये नसाल, तुम्हाला माणसांचा द्वेष वाटत असेल ना तर ते भगवंताचं नामस्मरण करून काहीही फायदा नाही. अगोदर म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुम्ही एक वेळ भक्ती केली नाही तरी चालेल, पण दुसऱ्यांचे आशीर्वाद असतात ना ते भरपूर प्रमाणामध्ये घ्या. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला मदत करताना तेव्हा तो समोरचा म्हणत असतो, तू माझ्या मदतीला देवासारखा आलास.
म्हणजे काय? म्हणजे त्याच्या आशीर्वादामध्ये तो तुम्हाला देव समजत असतो आणि देवाप्रमाणे तुम्ही त्यांच्या मदतीला धावून गेलात. म्हणजे काय? म्हणजे हे दुसऱ्याचे जर आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये असतील ना, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एवढे मोठे व्हाल ना, तुमचं एवढा अस्तित्व निर्माण होईल की ते कुणीही कमी करू शकणार नाही. म्हणून शक्य होईल तेवढं दान धर्म करा, आईवडिलांची सेवा करा, या जगामध्ये प्रेम निर्माण करा. तुमच्यासोबत सुद्धा चांगलं घडेल. जय जय रघुवीर समर्थ.